नमस्कार मंडळी, मी रोहित बापट. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. भयकथा या शृंखलेमध्ये आज मी जी गोष्ट सांगणार आहे ती पुण्यातली आहे. कोथरूड डेपो, ज्याला पूर्वी कचरा डेपो म्हणायचे कारण की तिकडे कचरा सगळा डंप केला जायचा, त्या काळची गोष्ट आहे. जेव्हा पुणे इतकं फोफावलेलं नव्हतं, एवढ्या बिल्डिंग झाल्या नव्हत्या आणि कोथरूड हा भाग सुद्धा बऱ्यापैकी निर्मनुष्य होता, त्या काळची ही गोष्ट आहे. त्यावेळी एक तरुण मुलगा जो MIT कॉलेजमध्ये शिकत होता, त्याच्या बाबतीत घडलेली ही घटना. तो नवीन आला पुण्यामध्ये, होता दुसऱ्या गावचा. त्यांनी भाड्याने एक खोली घेतली कोथरूड डेपोच्या इथे. आणि पूर्वीच्या काळी होतं असं की एक 4 मजल्यांच्या वरती बिल्डिंग जात नसत. त्यांनी भाड्याने घर घेतलं, तिथे राहू लागला. काही महिने त्याला काही अनुभव नाही, काही नाही. आजूबाजूच्या लोकांशी ओळखी वगैरे पण झाल्या होत्या आणि तो स्वतः मुलगा पण वागायला व्यवस्थित होता. म्हणजे एकदा झालं असं की रात्री गच्चीवर असताना, आता त्याला एक थोडी सवय होती सिगरेटची, त्यामुळे तो काय करायचा की रात्री गच्चीवर जायचा बिल्डिंगच्या आणि तिथे जाऊन सिगरेट ओढायचा त्याची. तो एकदा रात्री तो वरती गेलेला असताना याच्या गच्चीमधून समोरची जी बिल्डिंग आहे, मध्ये एक रस्ता आणि समोरची बिल्डिंग, त्या समोरच्या बिल्डिंगच्या गच्चीमध्ये जो चौथरा असतो गच्चीचा, त्याच्यावरती एक मुलगी उभी असलेली त्यांनी पाहिली. आणि त्या अंधुक अंधारामध्ये त्याला एवढंच दिसलं की साधारण लाल किंवा चॉकलेटी रंगाचा ड्रेस तिने घातलेला आहे आणि ती त्या कठड्यावर उभी आहे त्या गच्चीच्या. हा घाबरला, याने सिगरेट टाकली आणि आवाज दिला की कोण आहे तिकडे, खाली उतरा म्हणून. याला भीती वाटली की त्याला खरंच वाटलं कोणीतरी जीव द्यायला निघालाय. तो तिथून आरडाओरडा करत होता. सुरुवातीला 1-2 आजूबाजूला लाईट लागले, तो खाली पळत गेला. आणि पूर्वीच्या काळी आत्ता असतात तसे सगळीकडे सिक्युरिटी गार्ड आणि दारं वगैरे अशी नव्हती. तो त्या बिल्डिंगमध्ये गेला आतमध्ये आणि गच्चीवर गेला, तेव्हा गच्चीवर कोणीही नव्हतं. त्याला 2 मिनिटं समजलं नाही की ती मुलगी गेली कुठे. त्याला वाटलं की खरंच आपण येईपर्यंत त्या मुलीनी उडी मारली का काय. या बिल्डिंगमधनं त्या बिल्डिंगमध्ये जाईपर्यंत तो वरती बघायचं विसरला होता पहिल्या वेळेस. आता गंमत खरी पुढे सुरू होते. पहिल्या वेळेस तो गेला, गच्चीवर कोणीही नव्हतं. संपूर्णपणे कन्फ्युज्ड होऊन तो परत आला. घरी जाऊन विचार करायला लागला की आपण नक्की बघितलं काय. दुसऱ्या दिवशी रात्री, आता काल जे घडलं त्याची कारणमीमांसा झालेली नाही, त्याची कारणं कळालेली नाहीत, उत्तरं मिळालेली नाहीत. मनुष्य स्वभाव आहे. तो दुसऱ्या रात्री पुन्हा गच्चीवर गेला आणि तिकडे बघू लागला. गमतीचा भाग म्हणजे बराच वेळ थांबल्यानंतर तो 2-2.5 तास जवळपास थांबला होता. म्हणजे 1 ते 1.5 वाजता साधारण त्याच्या वेळेनुसार ती मुलगी पुन्हा चालत आली आणि त्या कठड्यावर उभी राहिली. आता मात्र त्यांनी आरडाओरडा केला नाही, बडबड केली नाही, काही केलं नाही. आहे तसा गपचूप खाली गेला, आवाज न करता त्या बिल्डिंगमध्ये पुन्हा चढून गेला, पुन्हा गच्चीवर गेला. त्या गच्चीवर परत कोणीही नव्हतं. तीच मुलगी, तोच तांबूस चॉकलेटी वगैरे रंगाचा ड्रेस. चेहराही त्याच्या लक्षात होता, थोडासा उभट, सावळ्या रंगाची, हातामध्ये बांगड्या होत्या. त्याला समजलं नाही की आपण नक्की काय बघतोय. त्या दिवशी सकाळी मात्र समोरच्या बिल्डिंगमध्ये त्याच्या ओळखीचे काका होते, त्यांना त्याने ही घटना सांगितली की असं असं मी बघितलं. त्याला आधी वाटलं की असं काही घडलंय का पूर्वी, इथे काही इतिहास आहे का. ते काका म्हणाले की या बिल्डिंगमध्ये तरी असं काही नाही, कारण की ते काका खूप आधीपासून तिथे राहत होते. असा कुठलाही इतिहास नाही, कोणी काही गेल्याचं नाही. बरं, त्या बिल्डिंगमध्ये सुद्धा अशी कोणी मुलगी राहत नव्हती. हा मुलगा संपूर्णपणे चकित. याला माहिती नाही की आपण नक्की काय बघितलं. इंटरनेटचा जमाना आला. मधल्या अनेक वर्षांसाठी तो गप्प राहिला, तर जास्त कोणाकडे बोलला नाही. होतं असं की अशा गोष्टी तुम्ही कोणाशी बोलू लागला की तुमची चेष्टा केली जाते, तुम्हाला वेड्यात काढलं जातं. त्यामुळे तो कोणाशी बोलला नाही.
इंटरनेटचा जसा काळ आला तसं त्यांनी बातम्या शोधायचा प्रयत्न केला की या भागामध्ये काही घडलेलं आहे का, पूर्वी काही झालेलं आहे का, की ज्याचा सुगावा आपल्याला लागेल की आपण नक्की काय बघितलं. मूळ प्रश्न तर हा आहे. ते भूत होतं काय होतं हा विषय वेगळा, आपण नक्की बघितलं काय आणि त्याचं उत्तर काय, हे कुतूहल त्याच्या डोक्यामध्ये. त्यांनी खूप शोधायचा प्रयत्न केला, इंटरनेटवर शोधलं, सगळीकडे शोधलं, पण त्याला काहीही मिळालं नाही. खरं तर उत्तर शोधायला गेलेला तो आता त्याच्याकडे प्रश्नच जास्त आहेत, कारण की तिथे काहीही घडल्याची कुठलीही बातमी नाही. त्या काकांच्या म्हणण्यानुसार तिकडे तसला कुठला इतिहास नाही, तिकडे काहीही घडलेलं नाही. मग ती मुलगी कोण आणि त्याला ती का दिसली, त्याच्यानंतर त्याला परत कधी दिसली नाही. 2 दिवस मात्र सलग 2 रात्री त्याला ती दिसली, परत दिसली नाही. काही गोष्टी अशा असतात की ज्यांना उत्तरं देता येत नाहीत, अनाकलनीय असतात. तशीच ही अनाकलनीय गोष्ट तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलंय का? घडलं असेल तर मला कॉमेंट्समध्ये जरूर कळवा. जर कॉमेंट्समध्ये सांगायचं नसेल तर माझा ईमेल आय डी आहे rvb6419@gmail.com. तिकडेही मला तुम्ही जो अनुभव घेतलाय तो सांगू शकता. अनुभव आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, एकदा चॅनलला सुद्धा भेट द्या. फक्त भयकथाच असं नाही, साहित्य, कविता, अध्यात्म या अनेक गोष्टींवरती व्हिडिओज पोस्ट करत असतो. पण भयकथा शृंखलेमधली ही एक वेगळी कथा जी मी ऐकलेली आहे, त्या व्यक्तीला मी भेटलेलो सुद्धा आहे. त्या माणसाकडे अजूनही फक्त प्रश्नच आहेत, उत्तरं नाही आहेत. धन्यवाद.